Hello students, this is Akshata, your educator. I welcome you all on the platform of Global Online स्पर्धा परीक्षा. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र BEd CET अँड ELCT एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण मेंटल ॲबिलिटीचे काही जे टॉपिक्स आहेत सिलेबसमधले ते डिस्कस करत आहोत. तर आजच्या लेक्चर नंबर 18मध्ये जे आहे आपण प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, जो कोणता कोर्स ग्लोबल ऑनलाईननी प्लॅटफॉर्मनी जे लॉन्च केलेला आहे आपल्यासाठी त्याबद्दल जे आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन एकदा घेऊयात. BEd CET अँड ELCTसाठी जो कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स, 2000+ MCQ question bank. All the above features will be provided to you in the course fees of just 1000 rupees. सर्व फीचर्सला तुम्हाला ॲक्सेस करता येतील इन द कोर्स फीस ऑफ जस्ट 1000 रुपीज. BEd CET सोबत जर तुम्ही ELCTचं प्रिपरेशन करत असाल, ELCT मीन्स वॉट, इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट, ही त्या स्टुडंटला एक्झाम फेस करावी लागणार आहे ज्यांना इंग्लिश मीडियम BEd कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील. ठीक आहे, तर हे आहे 100 मार्क्सची एक्झाम आणि ही आहे 50 मार्क्सची. एक्स्ट्रा 50 मार्क्स तुम्हाला जे आहेत फेस करावे लागेल इफ यू वॉन्ट टू ऑप्ट इंग्लिश मीडियम कॉलेजेस. तर यामध्ये तुम्हाला टोटल 150 मार्क्सचं प्रिपरेशन जे आहे करावं लागेल आणि हे प्रिपरेशन सोप्या पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्याकडून करून घेईल. आणि हा पर्टिक्युलर जो कोर्स आहे, याच कोर्समध्ये ELCTचा पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल इन दी फीस ऑफ जस्ट 1500 रुपीज. म्हणजे ह्या 1500 रुपीजच्या कोर्समध्ये तुम्हाला BEd CETचं तर प्रिपरेशन करून घेण्यात येईलच, पण त्यासोबत ELCTचं पण करून घेण्यात येईल. सो जो कोणता तुम्हाला कोर्स ऑप्ट करायचा असेल, इदर इट मे बी BEd CET किंवा BEd CET अँड ELCT, तर तुम्हाला जे आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता किंवा या पर्टिक्युलर व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, विच इज 8179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यू इन्स्टॉल द ॲप्लिकेशन, ओपन इट, अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये स्टोअर नावाचा आयकन दिसतं आहे खालच्या बाजूला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला जो हा सर्च टॅब दिसतो, या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये जे आहे तुम्हाला कोर्स सर्च करायचा आहे. आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. या CETचा कोर्स म्हणजे BEd CETचा जर कोर्सला एनरोल करायचं असेल तुम्हाला, तर सर्च टॅबमध्ये CET असं टाईप करावं लागेल. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2, CSIR नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे जे आहेत कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्या कोणत्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल, नक्की एकदा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या जे आहे माय कोर्सेस पेजमध्ये जाऊन डिफरंट कोर्सेसला एकदा एक्सप्लोर करा आणि हवा तो कोर्सला एनरोलमेंट करा. ठीक आहे, अशा पद्धतीने लेक्चरला स्टार्ट कर. सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये आय गेस आपण घेतला आहे, स्टील एकदा बघून घेऊयात. अ शॉपकीपर सेल्स अन आर्टिकल फॉर ₹200 अँड here he is incurring a loss of how much? 20%. What is the cost price of the article? एक दुकानदार आहे, त्याने एक वस्तू विकलेली आहे 200 रुपयाला. म्हणजे इथे विक्री किंमत किती झाली, सेलिंग प्राईस किती झालेली आहे, 200 रुपये. ठीक आहे, एकदा आपण लिहून घेऊयात. सो यामध्ये सेलिंग प्राईस किती झालेली आहे, 200 रुपये. ॲट सेम टाईम त्याला ना लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे कितीचा, 20%चा. ठीक आहे, कॉस्ट प्राईस शोधायला सांगितलं. काल तुम्हाला ऑलरेडी मी 4 फॉर्म्युले डिस्कस केले होते. जेव्हा केव्हा एखादा शॉपकीपर लॉस इन्कर करत असेल, फॉर्म्युला फॉर द कॉस्ट प्राईस विल बी 100/100 मायनस लॉस पर्सेंटेज इंटू द सेलिंग प्राईस. मला सांगा लॉस पर्सेंटेज किती आहे, 20. तर यामध्ये टाकून द्या 100/100 मायनस 20 इंटू सेलिंग प्राईस आहे 200. कॅल्क्युलेशन सोपं आहे, 100/80 इंटू 200. 0 कटला, 8 2s 16, राईट. किती राहिले, 4 8 5s. ठीक आहे, इट इज गोइंग टू बी 250. इथे पॉईंट येत होता, त्याला मी काय केलं, हा 0 हटवून टाकला, दॅट इज 250. सो 250 जे असणार आहे ते काय असणार आहे, तुमची कॉस्ट प्राईस असणार आहे. हा
क्वेश्चन ऑलरेडी बघितला. मूविंग ऑन टू द सेकंड क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघू आपण. अ ट्रेडर एक्सपेक्ट्स अ गेन ऑफ 15% ऑन द कॉस्ट प्राईस. गेन पर्सेंटेज किंवा नफा जे आहे टक्केवारीमध्ये किती अपेक्षित आहे? 15%. नफा 15% अपेक्षित आहे. ॲट सेम टाईम दुसरी गोष्ट काय दिली इथे? इफ इन अ वीक ही सेल्स इज ऑफ ₹580, म्हणजे सेलिंग प्राईस जी आहे ती किती देऊन ठेवलेली आहे? 580. ठीक आहे. तर प्रॉफिट किती झाला आहे हे शोधायला सांगितलं आपल्याला. प्रॉफिट किती झाला हे शोधायला सांगितलं. आधी तर आपल्याला काय करावं लागेल? कॉस्ट प्राईस माहिती आहे का? कॉस्ट प्राईस त्या दुकानदाराने ते वस्तू ॲक्च्युअलमध्ये स्वतःसाठी कितीला विकत घेतले नाही माहिती. प्रॉफिट शोधायचं असेल तर प्रॉफिट कसं शोधतो आपण? सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस करतो. ठीक आहे. तर सेलिंग प्राईस आहे आपल्याकडे, कॉस्ट प्राईस अवेलेबल आहे का? नाही. तर कॉस्ट प्राईस काढून घेऊ. कॉस्ट प्राईस शोधायसाठी काल फॉर्म्युला सांगितलं होतं मी तुम्हाला की जेव्हा केव्हा एखादा शॉपकीपरला प्रॉफिट होत असेल तेव्हा कॉस्ट प्राईसचा फॉर्म्युला काय असणार आहे? 100/100 प्लस गेन पर्सेंटेज इंटू सेलिंग प्राईस. राईट. 100/100 गेन पर्सेंटेज किती आहे? 15. सेलिंग प्राईस किती आहे? 580. करा कॅल्क्युलेशन. 100/115 इंटू 580. राईट. 5 2 करा, 0 करा, 5 2 10. ओके. 1 राहिला, 5 3 15, 23 डिव्हिजिबल आहे का? नाही. मग 580 इंटू 20 करा. काय येणार आहे? 0 0. 8 2 16. 6 कॅरीड 1. ठीक आहे. 5 2 10 and 1 11. 11660 डिवाइड बाय 23 करा. ह्याचं जे आन्सर येईल दॅट विल बी 504.35. ठीक आहे. हे काय आली? कॉस्ट प्राईज आली आपली. हे काय आली? कॉस्ट प्राईज आली. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय शोधायचं आहे? प्रॉफिट शोधायचं आहे. प्रॉफिट कसं शोधणार? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस आली 580 मॅम. कॉस्ट प्राईस आली आपली 504.35. करा कॅल्क्युलेशन. आन्सर विल बी 75.65. म्हणून ऑप्शन नंबर ए जे आहे तो आपला राईट गेला. सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ बॉय सेल्स अ बुक ऑफ ₹450 ही गेट्स अ लॉस ऑफ 10%. फाइंड द कॉस्ट प्राईस. टू गेन 10% व्हॉट शुड बी द सेलिंग प्राईस. आता हा क्वेश्चन्स समजून घेऊ आधी तर आपण, आणि यासाठी खूप छोटे छोटे ट्रिक्स आहेत माझ्याकडे, ते पण आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट तर मला सांगा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? विक्री किंमत दिलेली आहे, बरोबर. सेलिंग प्राईस दिलेली आहे. किती दिलेली आहे? ₹450. दुसरी गोष्ट, लॉस दिलेला आहे, तोटा दिलेला आहे. किती दिलेला आहे? 10%चा तोटा झालेला आहे मॅडम. ओके. दुसरी गोष्ट काय दिली यामध्ये आपल्याला? की कॉस्ट प्राईस शोधायला सांगितलं आहे पहिली गोष्ट. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी? की टू गेन 10%, म्हणजे जर ह्याच पर्टिक्युलर वस्तूवरती 10%चा जर आपल्याला नफा कमवायचा असता तर सेलिंग प्राईस काय असायला पाहिजे होती, असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की एक बॉय एक बुक सेल करतो आहे. ठीक आहे. एक मुलगा एक बुक सेल करतो, एक पुस्तक विकतो आहे. पुस्तक विकण्याची किंमत दिली 450. विकल्यानंतर काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. कितीचा? 10%चा तोटा. आणि कॉस्ट प्राईस दिली का? नाही दिली, फक्त तोटा झाला असं सांगितलं. तेच सेम वस्तू कितीला विकायला पाहिजे जेणेकरून त्याच वस्तूवरती 10%चं प्रॉफिट व्हायला पाहिजे, असा प्रश्न आहे. ठीक है. क्वेश्चन क्या है? एक बार ध्यान से समझ लेना. सेलिंग प्राइस दे रखी है एक बुक की ₹450 और सेलिंग प्राइस जब 450 है तब लॉस हो रहा है 10% का. क्वेश्चन क्या पूछा है कि वही सेम बुक कितने में बेचनी चाहिए हमें ताकि उसके ऊपर 10% का हमें प्रॉफिट आए, ताकि 10% का प्रॉफिट आए. ठीक आहे. तो हे क्वेश्चन सोडवण्याच्या पूर्वी त्यांनी काय शोधायला सांगितले? कॉस्ट प्राईस शोधायला सांगितले. कॉस्ट प्राईस. तर कसं शोधणार लक्षात घ्या. कॉस्ट प्राईस काय, लॉस काय असते? लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस असते. ठीक आहे. मला सांगा लॉस काय आहे? 10%. 10% ऑफ वॉट आहे? 10% ऑफ दी कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईसच्या 10% काय झाला? लॉस झाला. ठीक आहे. तर समजा आपण कॉस्ट प्राईस समजू एक्स. लेट कॉस्ट प्राईस बी एक्स. दुसरी गोष्ट यामध्ये मला सांगा मग लॉस काय होणार आहे? 10% ऑफ कॉस्ट प्राईस म्हणजेच 10% ऑफ एक्स. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हेच आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. लॉस काय आहे मॅडम?
10% ऑफ एक्स. कॉस्ट प्राईस काय घेतला आपण, एक्स. सेलिंग प्राईस किती आहे, 450. ठीक आहे, तर मला सांगा 10% ऑफ एक्सला मी काय घेऊ शकते, 10/100 इंटू एक्स घेऊ शकते. 10%ला मी 10/100 लिहू शकते, बरोबर. इज इक्वल टू एक्स माइनस 450, राइट. सो व्हाट आई एम गोना डू ओवर हियर इज़, ये जो x है मैं इस साइड पे लेके जाऊंगी, तो देखना क्या आएगा, 10x/100 माइनस एक्स इज इक्वल टू माइनस 450. इसका कैलकुलेशन देखना, अभी इधर कुछ भी नहीं है, मतलब एक है. जब कभी हम सब्सट्रैक्शन करते हैं दोनों भी साइड के डिनॉमिनेटर सेम होणे चाहिए. खालची जे व्हॅल्यूज आहेत सारखे असायला पाहिजे. इथे काय 1 आहे, इथे काय 100. मी काय करते, इथे 100नी मल्टिप्लाय करते. कशासाठी करत आहे, खालचे जे डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज आहेत ते सारख्या करायच्यात. खाली केलं म्हणजे वरच्या बाजूला पण करावं लागेल मला. मला सांगा वरती काय आलं 100x, खालच्या बाजूला काय आलं 100 आलं, बरोबर. मला सांगा 10x मायनस 100x किती येणार आहे, मायनस 90x भागिले 100 इज इक्वल टू मायनस 450. दोन्ही साईडचे मायनस मायनस साईन आपण कट करू शकतो, राईट. आता यामध्ये कॅल्क्युलेशन काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 450 हा भागाकारामध्ये इकडे नेल्यावर गुणाकारात जाईल, भागिले 90. 0 0 कट झाला, 9 5 जार 45. 500 तुमची काय आली, कॉस्ट प्राईज आली. कॉस्ट प्राईज कशी आली, 500 आली. सिम्पल होतं टेक्निक, याच्यामध्ये काय नाही. आता शोधायला काय सांगितलं आहे की सेम बुक जर आपण 10% प्रॉफिटनी विकायचं ठरवलं तर सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत किती असायला पाहिजे. इफ़ सेम बुक हम 10% के प्रॉफिट से बेचना चाहते हैं तो सेलिंग प्राइस क्या रहेगी, ये क्वेश्चन है. ठीक है, तो अभी हम इस ओके ये तो ऐसे रहने देते हैं. ओके, तो ये रब कर देती हूँ, फाइन. ठीक आहे, वाटल्यास याचा स्क्रीनशॉट घ्या, मी पूर्ण रब करून टाकते. पूर्ण याचा स्क्रीनशॉट घ्या, रब करून टाकतं पूर्ण. आता कधी प्रश्नामध्ये हा नसतो, कॉस्ट प्राईस शोधायला नाही सांगत, आणि डिरेक्ट काय सांगतात की 10% गेन करायचं असेल एखाद्या वस्तूवरती तेव्हा सेलिंग प्राईस असेल. म्हणजे काय, प्रश्नाचा प्रकार समजून घ्या, प्रश्नाचा टाईप समजून घ्या. पहिली गोष्ट तर प्रश्नाचा टाईप काय बोलतो आहे की एक वस्तू आहे, ठीक आहे, एक वस्तू आहे, एक आर्टिकल आहे, आर्टिकल एक वस्तू. ओके, ही वस्तूवरती 10% लॉस झाला आहे. काही असू शकतं, 10% लॉस असू शकते किंवा 10% प्रॉफिट असू शकते, डिपेंड्स. ओके, प्रश्नात काय दिलं आहे, वस्तू आहे 10% पर्टिक्युलर वस्तूवरती जे काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे, आणि याची आपल्याला जी आहे विक्री किंमत देऊन ठेवली समजा 100 रुपये. ठीक आहे, कॉस्ट प्राईस दिलं आहे का, दिलेलं नाही आहे. फक्त सांगितलं की जे आर्टिकल है त्यावरती 10% लॉस झालेला है. एक पर्टिकुलर आर्टिकल है, उस आर्टिकल के ऊपर 10% का लॉस दे रखा है उन्होंने, और बोला है कि इसकी सेलिंग प्राइस 100 रुपीज़ ऐसा बोल के रखा है. अगर सेम आर्टिकल हमें कितने को बेचना चाहिए फ्यूचर में, ओके, वी आर एक्सपेक्टिंग सेम आर्टिकल आपण कितीला विकायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या आर्टिकलवर 10% प्रॉफिट होणार है. क्वेश्चन का टाइप समझते, क्वेश्चन का टाइप समझ रहा है. एक आर्टिकल है, वो आर्टिकल सेल किया 100 रुपये को. 100 रुपये को सेल करने के बाद उसके ऊपर 10% का लॉस आ रहा है. 10% का लॉस आ गया, समझो हो गया, ये पास्ट में हो गया. ठीक है, भूतकाळात होऊन गेला, 10% लॉस होऊन गेला है आपल्याला. अभी सेम आर्टिकल हम कितने को बेचेंगे, कितने को बेचना चाहिए ताकि उसके ऊपर 10% का प्रॉफिट हो. सेम आर्टिकल आपण कितीला विकायला पाहिजे, विक्री किंमत किती असायला पाहिजे जेणेकरून 10% नफा त्या आर्टिकलवर असायला पाहिजे, असा प्रश्न आहे. अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन येतात, दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक आहे पास्ट आणि दुसरा आहे फ्युचर. पास्ट आणि फ्युचर म्हणजे काय, आता मला सांगा, या आर्टिकलवर 10% लॉस होऊन गेलं, बरोबर. इस पर्टिकुलर आर्टिकल को हमने 100 रुपये में बेच दिया, तब जाके हमको 10% का लॉस हो गया. तो ये चीज़ हो गई है, पास्ट में हो गई है, राइट. सो दिस इज़ द पास्ट थिंग. और दूसरा चीज़ हम क्या एक्सपेक्ट कर रहे हैं, अपन काय अपेक्षित करतो आहे फ्यूचरमध्ये, 10% नफा अपेक्षित करतो आहे, 10% का प्रॉफिट जो हम एक्सपेक्ट कर रहे हैं, तो ये फ्यूचर में एक्सपेक्ट कर रहे हैं. सिर्फ इतनी चीज़ समझ आ गई, मोर दॅन इनफ. अभी क्वेश्चन पे चलते हैं. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की सेलिंग प्राइस दिली आहे 450. ठीक आहे, लॉस होऊन गेला आहे. लॉस कितीचा होऊन गेला, 10% लॉस होऊन गेला. लॉस पास्ट में कितना हो गया है,
भूतकाळात किती लॉस झालेला 10%चा. ठीक आहे. क्वेश्चन में क्या है, एक्सपेक्टेड प्रॉफिट या फिर एक्सपेक्टेड गेन किती देऊन ठेवले, टू गेन 10%, म्हणजे 10%चा आपल्याला फ्युचरमध्ये जे आहे नफा किंवा प्रॉफिट एक्सपेक्टेड आहे, 10%चं प्रॉफिट. ठीक आहे. तर अशा क्वेश्चनला सोडवायचं असेल तर एक शॉर्ट ट्रिक आहे, जी काही दिलेली व्हॅल्यू आहे 450 जशाला तशी लिहा. जी काही व्हॅल्यू दिलेली आहे सेलिंग प्राईसची जशाला तशी लिहा 450. ठीक आहे. आणि इथे एक डॅश देऊन टाका. बेसिकली डिव्हिजन करतो आहे आपण. यामध्ये बघा इथे 2 व्हॅल्यूज, एक न्यूमरेटर एक डिनॉमिनेटर. इथे ती व्हॅल्यू लिहायची जी आपल्याला अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड आहे. फ्यूचरची जी वैल्यू है, फ्यूचर की जो वैल्यू, जो एक्सपेक्टेड वैल्यू है वो ऊपर लिखने का है, और जो नीचे लिखने वाली वैल्यू है वो कौन सी है, पास्ट में जो हो चुकी है, जो लॉस हो चुका है वो हमें नीचे लिखने का है. ठीक है. तो हम क्या करेंगे देखना अभी, 450 इंटू, ओके, मुझे बताना अभी 10% का लॉस हुआ है, तो 100 रुपीज़ के ऊपर 10% का लॉस यानी 90 रुपीज़ उसकी कीमत हो गई. राइट. 100 रुपीज़ के ऊपर 10% का अगर लॉस हो रहा है, इट मीन्स वी आर सेलिंग द आर्टिकल इन 90. अगर ये चीज़ समझ नहीं आ रही है, इट मीन्स यू हैव टू गो अँड सी द पर्सेंटेज के व्हिडिओज. ओके, पर्सेंटेजचे व्हिडिओ बघून घ्या एकदा, टक्केवारीचे व्हिडिओज. त्यामध्ये मी तुम्हाला टक्केवारी शोधायला शिकवली. 100%चे 10% किती असतात, 10 रुपये. लॉस झाला म्हणजे 100 मायनस 10, 90 रुपये. ठीक आहे. सिमिलरली 10% का प्रॉफिट एक्सपेक्टेड आहे, तर 100 रुपयावरतीच 10%चं प्रॉफिट आपण काढू. मला सांगा, 100 रुपयावरती 10%चं प्रॉफिट होतं आहे म्हणजे 10 रुपयाचं प्रॉफिट होतं आहे, म्हणजेच 110 रुपये तुमच्या हातात आहेत. राइट. सो ये चीज़ हमें ध्यान में रखनी है. तो मैंने क्या बोला था, 450 इंटू पास्टमधली जी व्हॅल्यू आहे ते खाली लिहायची, पास्टमधली होऊन गेलेली व्हॅल्यू, आणि जी होणार आहे, जी अपेक्षित आहे ते वरती लिहायचं आहे, फ्युचरवाली व्हॅल्यू. ठीक आहे. तर यामध्ये एक्सपेक्टेड काय आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आहे फ्युचरमध्ये, 110 वरती लिहा. पास्टमध्ये होऊन गेलेली व्हॅल्यू किती आहे, लॉस 10%चा 90, इथे खालच्या साईडला लिहा. सो व्हॉट विल बी युअर आन्सर, 450 इंटू 110 बाय 90. ठीक है, कैलकुलेशन कर दो, सिंपल है. अभी 9 5 ज़ार 45, 0 0 कट हो गया, 550 तुम्हारा आंसर आ गया. सिंपल अतिशय सिंपल ट्रिक आहे ही. तुम्हाला एकदा ट्रिक समजली, क्वेश्चन कधीच चुकणार नाही तुमचा 100% याची गॅरंटी मी देईल. काय शिकलो आपण, की जे व्हॅल्यू दिली ती तशाच तशी लिहायची, जे फ्युचरमध्ये अपेक्षित आहे ते वरच्या बाजूला, जे पास्टमध्ये होऊन गेलं ते खालच्या बाजूला. बरोबर. तर मला सांगा, आपण परत एकदा प्रश्न समजून घेऊ. सेलिंग प्राईस दिलेली होती 450, यावरती लॉस जे होऊन गेलेला आहे, लॉसची टक्केवारी दिलेली आहे 10%. ठीक आहे. अपेक्षित किती आहे नफा, प्रॉफिट, हाउ मच इज़ एक्सपेक्टेड इन फ्यूचर, 10% का प्रॉफिट इज़ एक्सपेक्टेड. ऐसा लिख के लेना है साइड में. पहली बात तो कुछ दिन के लिए, जब तक आपसे कोई ट्रिक समझ आ गई तब तक ऐसी चीज़ें लिखते जाना है. ओके. एक बार ट्रिक समझ आ गई, एग्ज़ाम में ऐसे खाड़-खुड़ कर देंगे, एक लाइक सिंगल सेकेंड में सॉल्व कर सकते हैं. मैम 10% का लॉस यानी 100 रुपीज़ के ऊपर 10% का लॉस यानी 90 रुपीज़, जो कि पास्ट में हो चुका है, जो कि नीचे लिखना है हमें, और प्रॉफिट 10% का एक्सपेक्टेड है, एक्सपेक्टेड वैल्यू हम ऊपर लिखते हैं. 100 रुपये के ऊपर 10% की प्रॉफिट यानी 110 रुपीज़ हो गया. कैलकुलेशन 9 5 ज़ार 45, 550 आ गया आन्सर. ठीक आहे. पेन उचलायची गरज पडली नाही. आता लक्षात घ्या काय केलं, अपेक्षित व्हॅल्यू काय आहे 10%. पहिली गोष्ट आपण काय करणार, लॉस असेल गेन असेल जे काही असेल, 100 रुपयावरती कॅल्क्युलेट करायची. 100 रुपयाच्या वरती 10%चा लॉस होता है. 10% का लॉस अगर 100 रुपीज़ के ऊपर हो रहा है, इट मीन्स 90 रुपीज़ में हम वो चीज़ बेचते. ठीक है. ₹100 के ऊपर 10% का प्रॉफिट हो रहा है, इट मीन्स 110 में हम वो चीज़ बेच रहे. जो चीज़ हम फ्यूचर में एक्सपेक्ट कर रहे हैं उसको ऊपर लिखना है. 110 रुपये एक्सपेक्ट कर रहे हैं हम प्रॉफिट. जो लॉस हो चुका है पास्ट में उसको नीचे लिखना है 90 रुपये. ठीक है. 9 5 ज़ार 45, 550 इज़ योर आंसर. सो इस तरीके से हम ये टाइप ऑफ क्वेश्चन सॉल्व करते हैं. आई होप आप सभी को ये टाइप ऑफ क्वेश्चन समझ आ गया. आई गिव यू वन सच क्वेश्चन. ये क्वेश्चन जो है वो शॉर्ट ट्रिक को लिंक्ड रहेगा. ठीक है.
आता हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा ॲज अ होमवर्क. क्वेश्चन लिहून घ्या वाटलंच, ठीक आहे. समजा एक आर्टिकलची सेलिंग प्राईस दिली मी तुम्हाला 270. लेट द सेलिंग प्राईज ऑफ वन पर्टिक्युलर आर्टिकल बी 270 रुपीज. सेलिंग प्राईज विक्री किंमत. ओके. विकल्यानंतर ही पर्टिक्युलर वस्तू जी विकल्यानंतर आपल्याला 10% लॉस झाला आहे. 10% लॉस झाला आहे. 270 रुपयाला मी एक आर्टिकल किंवा 270 रुपये विक्री किंमत जेव्हा एका आर्टिकलची ठेवत आहे तेव्हा लॉस होतो आहे 10%. आता मला अपेक्षित आहे 20% प्रॉफिट फ्युचरमध्ये. तर त्या टाईमला तुमची सेलिंग प्राइस किती राहणार आहे हा माझा प्रश्न आहे. तुमची विक्री कीमत किती राहणार है, हाँ मज़ा प्रश्न. फिर से समझ लेना क्वेश्चन ये है, अगर मैं एक आर्टिकल को 270 रुपये में बेच रही हूँ तब मुझे 10% का लॉस हो रहा है. अगर वो सेम आर्टिकल मैं कितने प्राइस में बेचूँ, सेम आर्टिकल मुझे कितने प्राइस में अगर बेचना चाहिए इफ़ मुझे 20% का प्रॉफिट हो उसके ऊपर. फिर से मैं बताती हूँ, थोड़ा कन्फ्यूजन हो रहा है अगर आपको. तो सेलिंग प्राइस अगर एक आर्टिकल का मैं 270 रुपये रखती हूँ तो मुझे 10% का लॉस हो रहा है. वही सेम आर्टिकल मुझे कितने में बेचना चाहिए ताकि उसके ऊपर मुझे 20% का प्रॉफिट हो मतलब ये फ्यूचर वाली है. लॉस हो गया ये पास्ट वाली वैल्यू. पास्ट वाली हम किधर लिखते हैं, नीचे. फ्यूचर वाली किधर लिखते हैं, ऊपर. 270 से कैलकुलेट करना. सिंपली तुम्हें क्या करना है, 10% का प्रॉफिट 100 रुपये के ऊपर निकालना है. 20% का प्रॉफिट भी 100 रुपये के ऊपर निकालना है. कैसे निकालोगे, ट्राई टू थिंक ऑन इट. ओके. और जो कुछ भी आंसर है वो आप कॉमेंट सेक्शन में मुझे ड्रॉप करके बताना है, ठीक है. दिस वॉज वन टाइप ऑफ क्वेश्चन. कल और एक लेक्चर होगा प्रॉफिट एंड लॉस के ऊपर. कल के लेक्चर में पूरे टाइप ऑफ क्वेश्चंस जो है कवर कर लूँगी मैं. ओके. और ऐसे शॉर्ट ट्रिक्स रहेंगे कि आपको पेन उठाने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी. एंड आई टेक केयर ऑफ दैट. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थैंक यू फॉर वॉचिंग इट. अगर वीडियो समझ आ रही है तो कमेंट सेक्शन में ड्रॉप करके ज़रूर बताना. अगर किसी भी टाइप का डाउट होगा वो कमेंट सेक्शन में ड्रॉप करके बताना. एनरोलमेंट का अगर कोई प्रॉब्लम आ रहा है तो कमेंट सेक्शन में ड्रॉप करके आप बता सकते हो हमें. हमारी टीम अब तक पहुंच जाएंगी. एट द सेम टाइम यू कैन सब्सक्राइब टू आवर चैनल इफ़ यू आर न्यू टू इट. एंड लाइक करना बहुत ज़रूरी है आपका वीडियोज़ को. ओके. बिकॉज दैट बूस्ट मी और मैं आपके लिए और ऐसे वीडियोज़ लाते जाऊँगी. ओके. सो आई एम थोड़ा सा वीक एट मराठी एज वेल एज आई एम वीक एट हिंदी. ओके. सो थोड़ा एडजस्ट करना पड़ेगा आपको. कुछ चीज़ें मुझे समझ नहीं आती है ओके इन मराठी, तो वो थोड़ा डिफ़िकल्ट जाता है. सो इस बात का मैं ध्यान रखूँगी कि मैं बाइलिंगुअल चलूँगी. ओके. आई विल टीच इन बोथ इंग्लिश एज वेल एज इन मराठी, एज वेल एज थोड़ा ट्राइलिंगुअल चलेंगे, थोड़ा हिंदी में भी. ओके. सो आप भी थोड़ा बहुत जो है फ्लेक्सिबिलिटी दिखा लेना. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थैंक यू फॉर वॉचिंग इट. हैव अ ग्रेट डे एवरीवन. बाय.